यानंतर स्थूल सृष्टीची उत्पत्ती सांगतात. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरिता ईश्वर इच्छेने भूतांचे पंचीकरण होते. सूक्ष्म सृष्टी सांगितली ती अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे असं सांगितलं. आता तीच अपंचीकृत पंचमहाभूत आहे त्यांचं पंचीकरण होतं म्हणजे एकत्रीकरण होतं आणि त्याला स्थूल स्वरूप प्राप्त होतं. तेव्हा ती प्राप्त होणारी जी स्थूल सृष्टी ती स्थूल सृष्टी सुद्धा ईश्वर इच्छेनेच निर्माण होते. सूक्ष्म सृष्टीला कारण देखील ईश्वरी इच्छाच आहे. पण स्थूल सृष्टी होताना ही पंचमहाभूतं जी आहेत तर त्यांचं पंचीकरण कसं होतं ते दोन प्रकाराने सांगतात. पैकी पहिला प्रकार सांगतात. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरिता ईश्वरी इच्छेने भूतांचे पंचीकरण होते. ते पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिश्र होतात. पंचीकरणाचा एक प्रकार असा आहे की भूताचे प्रथम दोन समान भाग करून एक भाग तसाच ठेवावा. म्हणजे आता काय करायचं, प्रत्येक महाभूत त्या प्रत्येक महाभूताचे दोन भाग करायचं, एक भाग बाजूला ठेवायचा. एक अर्धा दोन भाग केले ना, अर्धा भाग बाजूला काढायचा आणि अर्धा भाग वेगळा ठेवायचा. दुसऱ्या भागाचे पुन्हा चार भाग करून इतर चार भूतांच्या अर्धभागात एक एक भाग मिळवावा. आता प्रथम महाभूत आहे समजा पृथ्वी महाभूत, त्याचे दोन भाग केले, एक भाग अर्धा भाग प्रत्येक महाभूताचा बाजूला ठेवला. राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याचं काय करायचे, चार भाग करायचे पुन्हा. आणि त्या चार भागामधला आता प्रत्येक महाभूताचे असे चार भाग केलेले झाले ना, मग त्या प्रत्येक महाभूताचा जो चौथा हिस्सा आहे तो प्रत्येक महाभूताचा ह्या अर्ध्या भागाबरोबर मिळवायचा. म्हणजे चार महाभूतांचे मिळून एक एक चतुर्थांश मिळून पुन्हा काय झाला अर्धा भाग आणि मिळून काय झालं ते सर्व भूतांचं काय झालं पंचीकरण झालं. ते सांगतात म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतः 8 आणे भाग व इतर चार भूतांचा 2 आणे भाग मिळून एक पंचीकृत भूत होते. म्हणजे एकाचा अर्धा केला, त्या अर्ध्याचे पुन्हा 4 भाग केले आणि प्रत्येक महाभूताबरोबर ते इतर 4 महाभूतांचा जो केलेले जे 4 भाग आहे त्यातला एक एक भाग याच्यामध्ये येईल. म्हणजे एक पृथ्वीमध्ये एक आपाचा येईल, एक वायूचा येईल, अग्नीचा येईल आणि आकाशाचा येईल. हा काय हा एक अष्टमांश भाग त्याचा. म्हणजे इथं काय झाले, पूर्वीच्या काळामध्ये ना हे होतं 16 आण्याचा 1 रुपया मानत होते. म्हणून 16 आणे म्हणजे त्याचे 4 भाग, एक अर्धा भाग केला तर 8 आणे झाले आणि त्या 8 आण्याचे 4 भाग म्हणजे 2-2 आणे झाले असं त्या पूर्वीच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेले. आता ती काही पद्धती राहिली नाही याच्यामध्ये. त्याला काय म्हणतात, आता दशमान पद्धती झालेली आहे. पूर्वी जी पद्धती होती आपल्या याच्यामध्ये तर 6 पैशाचा 1 आना आणि बरोबर ना, आणि 4 पैशाचा 1 आना आणि 16 आण्याचा 1 रुपया असं होतं. आणि 4 आण्याची एक चवली आणि 8 आण्याची नाही का पावली आणि आधेली, 8 आण्याची 1 आधेली आणि 2 आधेलीचा 1 रुपया असं काही ती परिमाण होते त्यावेळेला. तर आता ते नाही राहिले याच्यामध्ये. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 भूताच्या अर्ध भागात एक एक भाग मिळवावा. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतः 8 आणे भाग इतर 4 भूतांचा 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचीकृत भूत होते. मग पृथ्वी हे पंचीकृत झालेलं भूत झालं. कारण का बाकीचे 4 भूतांचा त्याच्यामध्ये असणारा जो एक अष्टमांश भाग ना, एक अष्टमांशच होईल ना, हे 1/4 आणि ते अर्धा म्हणजे एक अष्टमांश भाग आणि ह्या भूताचा स्वतःचा अर्धा भाग असं मिळून हे काय होईल, एक पंचीकृत भूत उत्पन्न होतं, म्हणजे पंचीकृत भूत होतं. आता दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यापैकी एक एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूताचे 4 भाग मिळून प्रत्येक भूताचे 25 भाग झाले. आता दुसरा प्रकार सांगितला, एक काय करायचं, प्रत्येक भूताचे 25 भाग करायचे आणि एक भाग जो आहे तो दुसऱ्या 4 भूतामध्ये मिसळायचा. म्हणजे प्रत्येक एक भाग म्हणजे प्रत्येक भूताचे स्वतःचे 21 भाग आणि 4 भूतांचा एक एक भाग ते 4 मिळून काय झाले 25. एक पंचीकरणाचा भाग सांगितला अर्धा आणि एक अष्टमांश. आणि इथं काय केले, एका भूताचे 25 भाग केले आणि त्याच्यामधल्या 21 भाग स्वतःचे आणि दुसऱ्या प्रत्येक भूताचा एक एक भाग मिळून जे पंचीकरण होतं ते अशी पंचीकरणाची पद्धत सांगितलेली आहे.
असे पंचीकरण केलेल्या भूतास पंचीकृत भूते म्हणतात. या पंचीकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. सूक्ष्म शरीर इंद्रियांना दिसत नाही, सूक्ष्म सृष्टी, आणि ही कशी इंद्रियांना दिसणारी ही स्थूल सृष्टी त्या पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन झाली. पंचीकरण कसं होतं, त्या पंचीकरणाचे दोन प्रकार सांगितले. पंचीकरण नावाचा सुरेश्वराचार्यांनी ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यावर वार्तिक लिहिलेले आहे. तर ते त्याच्यामध्ये जास्त विस्ताराने आले. विचार चंद्रोदयामध्ये याच्यापेक्षा अधिक सांगितलेलं. विचार चंद्रोदय जर पाहिला तर आपल्याला पंचीकरण चांगलं समजतं. आता त्यात म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये काय काय येतं ब्रह्मांडामध्ये, तर ते सांगतात. भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशी 7 भुवने वर झाली. तसेच आतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल ही 7 भुवने खाली झाली. म्हणजे ही 14 भुवनं झाली. या 14 भुवनात जीवनास योग्य अशा अन्नादिक असे भोग्य पदार्थ आणि भोगाचे स्थान देव, मनुष्य, पशवादी शरीरे झाली. ह्या नुसते भुवनच झाली पंचकृत पंचमहाभूतापासून असं नाही, तर त्याशिवाय 14 भुवनात जीवनास योग्य असे अन्न पानादिक असे भोग्य पदार्थ, त्या सृष्टीमध्ये भोग्य पदार्थही निर्माण झाले. आपल्याला खायचं काय तर अन्न, प्यायचं काय तर पाणी, अशा प्रकारचे हे अन्न पानादिक भोग्य पदार्थही निर्माण झाले. आणि त्याचे भोगते पाहिजेत ना, मग ते भोगासाठी देव, मनुष्य, राक्षस काय जे असतील त्यांची शरीरं देखील निर्माण झाली. पण हे सर्व काय पंचकृत पंचमहाभूताचं कार्य. भोग्य पदार्थ असो किंवा भोगता असो किंवा हे सृष्टी असो, म्हणजे त्याला काय म्हणतो भुवन असो, हे सर्व पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, सर्व द्रव्य ही पंचमहाभूतापासूनच झालेली आहेत. देव, मनुष्य, पशवादी सगळी शरीरं पंचमहाभूतापासून झाली. हे संक्षेपाने स्थूलसृष्टीचे वर्णन केले. हे अत्यंत थोडक्यात स्थूलसृष्टीचं वर्णन सांगितलं. पंचकृत पंचमहाभूतापासून ईश्वरेच्छेने ही स्थूलसृष्टी कशी उत्पन्न होते एवढं सांगितलं. विस्तारपूर्वक करू म्हटले तर कोट ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थांचा अंत होणार नाही असे वशिष्ठ ऋषींनी वासिष्ठात विस्ताराने सांगितले आहे. आता म्हणतात तुम्ही जर म्हणले की नाही विस्ताराने सांगा, संक्षेपाने कशाला सांगतात, तर ते म्हणतात की कोट्यावधी ब्रह्मदेवांना अकल्पांत आयुष्य दिलं तरी सुद्धा मायेची रचनाच अशी अनिर्वचनीय की त्या ब्रह्मांडाचं, त्या भोगांचं, त्या भोगत्यांचं वर्णन करता येणं शक्यच नाही. अनिर्वचनीय पदार्थाचं वर्णन करणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणून म्हणतात मायाने केलेल्या, माया अनादी असणारी माया जोपर्यंत ब्रह्मदेव आणि आपलं ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत मायाकृत पदार्थांचा कधी अंतच होणार नाही. म्हणून विस्ताराने त्याचं वर्णन करण्यात तात्पर्य नाही असं योग वासिष्ठामध्ये भगवान रामचंद्रांना वशिष्ठ ऋषींनी देखील सांगितलेलं आहे असं प्रमाण देऊन सांगतात. 3 शरीरांचे वर्णन. या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. शुद्ध सत्वगुणासहित माया, ईश्वराचे कारण शरीर आणि मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश जीवाचे कारण शरीर. आता सांगतात माया कार्य कसं आहे, हे संपूर्ण जे ब्रह्मांड आहे ते मायेचं कार्य आहे. बरोबर आहे ना. मायेचं कार्य हे असं म्हणत असताना केवळ मायेचं कार्य असे नाही, तिथं ईश्वर पण स्वीकारला, पण मायाधिष्ठान ब्रह्म पण स्वीकारलेलंच आहे. ते काही स्वीकारूनच बोलतात, परंतु मायेचा परिणाम या अर्थाने सर्व मायेचं कार्य आहे. आणि त्या मायेच्या कार्यामध्ये काय काय दिसतं तर स्थूल आणि सूक्ष्म माया कार्यात जेवढं स्थूल शरीर आहे आपलं, स्थूल कार्य आहे किंवा सूक्ष्म कार्य आहे, तर त्या कार्यामध्ये काय काय येतं तर 3 शरीरे आणि 5 कोश. म्हणजे मायेचं कार्य म्हणून जेवढी स्थूल आणि सूक्ष्म शरीरे आहेत त्याच्यामध्ये त्या माया कार्यामध्ये काय करायचं, पुन्हा 3 शरीरं आणि 5 कोश यांचा समावेश होतो. शुद्ध सत्वगुणासहित माया, ईश्वराचे कारण शरीर. आता 3 शरीर आहे म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. परंतु कारण शरीर एक आहे ईश्वराचं कारण शरीर आणि एक आहे जीवाचं कारण, किंवा एक आहे वेष्टीचं कारण शरीर आणि एक आहे समष्टीचं कारण शरीर. तर त्रिगुणात्मक असणारी जी माया आहे त्या मायेपैकी शुद्ध सत्वगुणासहित असणारी जी माया आहे तीच ईश्वराचं कारण शरीर, म्हणजे ती ईश्वराची काय झाली उपाधी. तर कोणती
शुद्ध सत्वगुणसहित असणारी माया ही याला काय म्हणायचं, ईश्वराचं कारण शरीर असं म्हणायचं. म्हणजे ब्रह्माला शुद्ध सत्वात्मक माया ही उपाधी लागली की त्याला म्हणतात ईश्वराचं कारण शरीर. आणि मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश जीवाचे कारण शरीर. या ठिकाणी आधी झाले समष्टी, आता वेष्टी सांगतात. वेष्टीमध्ये कारण शरीर कोणतं, तर मलिन सत्वगुणासहित असणारी जी अविद्या आहे की नाही. याला काय झाली, कुटस्थ चैतन्याला जेव्हा मलिन सत्वगुणाची उपाधी, मलिन सत्वगुणात्मक अविद्येचा उपाधी लागतो तेव्हा त्याला काय म्हणतात, ते जीवाचं कारण शरीर असं म्हणतात. जीवाचं कारण शरीर कोणतं, मलिन सत्ववती अविद्या. आणि ईश्वराचं कारण शरीर कोणतं, शुद्ध सत्व गुणवती अविद्या, माया. स्थूल शरीराचे आरंभक अशी पंच सूक्ष्मभूते मन बुद्धी चित्त अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर म्हणावे. आता स्थूल शरीराचे आरंभक म्हणजे याचा अर्थ काय आहे, अगोदर आहे ना सूक्ष्म शरीर आहे, नंतर स्थूल शरीर आहे. म्हणजे स्थूल शरीराचा आरंभ कोणापासून होतो, सूक्ष्म शरीरापासून होतो. तेव्हा म्हणतात की स्थूल शरीराचा आरंभक असणारं जे सूक्ष्म शरीर, ह्या सूक्ष्म शरीराचं दुसरं नाव काय पाहिलं आपण काल, वासनात्मक देह किंवा त्याला लिंग शरीर असं म्हणतात. तर या लिंग शरीरामध्ये किती किती गोष्टी आहे त्या सांगतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, अंतकरण, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशी 5. आणि हे सगळे मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर म्हणावे. याच्यामध्ये आणखीन हे सांगितलं पंचमहाभूते असं जर म्हटलं तर किती झाले मग, 19 आणि 5 24 झाले. ते आहे ना 1 3 5 मेळा 25, 36 तत्वाचा मूळ हरी. तर एकाच परमात्मा स्वरूपावर हे जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये एवढे घटक येतात. इथं किती सांगितले, 5 घटक. 5 घटक म्हणजे सूक्ष्म महाभूत. पंच ही सूक्ष्म, कारण शरीरामध्ये सूक्ष्म महाभूत म्हणायचे ना. स्थूल शरीरामध्ये म्हटलं असतं तर तुम्ही काय म्हटलं असते, स्थूल रूपाला प्राप्त झालेली महाभूत म्हणजे पंचीकरण होऊन, ऐके नाही. आणि अगोदर कसे अपंचीकृत पंचमहाभूत आहे. मग अंतकरणाला कोणती महाभूत सांगितली, अपंचीकृत पंचमहाभूत, म्हणून इथं म्हणतात की सूक्ष्म महाभूत. त्यालाच काय म्हणतात, अपंचीकृत आपलं त्याला दुसरं नाव आहे तन्मात्रा असं पण नाव आहे. तर सूक्ष्म महाभूत आहे ना, तीच काय होतं, स्थूल स्वरूपाला म्हणजे तन्मात्रा म्हणजे काय, स्थूल महाभूतांचं असणारं सूक्ष्म स्वरूप. आणि महाभूत म्हणजे काय, तन्मात्राचं स्थूल स्वरूप असं त्याला म्हणतात. पंचतन्मात्रा जेव्हा स्थूल भावाला प्राप्त होतात तेव्हा त्याला काय म्हणतात, पंचमहाभूत. तन्मात्रा म्हणजे काय, तर पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप असं म्हणतात. तेव्हा ह्या सूक्ष्म शरीरा, आपल्या ह्या कारण शरीरामध्ये काय, आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये कोणते घटक आहेत, तर हे जवळजवळ 24 घटक सांगितले. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंच अपंचीकृत पंच महाभूत किंवा स्थूल महाभूत, आपलं सूक्ष्म महाभूत, आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार. सर्व जीवांचे सूक्ष्म शरीरे म्हणजेच ईश्वराचे सूक्ष्म शरीर. आता इथं सगळ्या ठिकाणी व्यष्टी आणि समष्टी म्हणजे संपूर्ण, आणि व्यष्टी म्हणजे एकक म्हणजे एक असं. तर सर्व जीवांचे सूक्ष्म शरीरे म्हणजे ईश्वराचे सूक्ष्म शरीर. सर्व जीवांचे सूक्ष्म शरीर मिळून काय झालं, ईश्वराचं सूक्ष्म शरीर. आणि जीवाचे स्थूल शरीर सर्वांना माहिती आहे. जीवाचं स्थूल शरीर म्हणजे हे पंचमहाभूतांचं बनलेलं इंद्रियवान असणार, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला म्हणतात जीवाचं स्थूल शरीर. हे झालं एका जीवाचं. आणि समष्टीचं स्थूल शरीर म्हणजे व्यष्टी स्थूल शरीर, व्यष्टी आपलं समष्टी स्थूल शरीर, व्यष्टी सूक्ष्म शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर, व्यष्टी कारण शरीर आणि समष्टी कारण शरीर. सगळ्या ठिकाणी असा व्यष्टी समष्टीचा भेद घ्यायचा. व्यष्टी म्हणजे एकट्यापुरतं, समष्टी म्हणजे सर्वांचं मिळून, सर्व व्यष्टी मिळून. सर्व व्यष्टी मिळवली की त्याला समष्टी म्हणतात, आणि त्याच्यातून समष्टीतून एक बाजूला काढलं की त्याला व्यष्टी म्हणतात. जीवाचे स्थूल शरीर सर्वांना माहीत आहे. सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे. सर्व हे जे दिसणारं स्थूल ब्रह्मांड म्हणजे काय आहे, त्याला तेच ईश्वराचं स्थूल शरीर आहे. म्हणजे या ठिकाणी आता पुढे येणारच आपल्याला, आता सांगण्याची गरज नाही. या प्रत्येकाचं जे ना स्थूल शरीर आहे व्यष्टीचं, मग व्यष्टी काय करते, व्यष्टीमध्ये काय होतं, तो अहंकार फक्त स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो एकाच.
स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो. एक अहंकार जो आहे तो समष्टी स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो. एका व्यष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो. एक काय करतो, समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो. तेव्हा त्यांना नावं सुद्धा बदलतात. लक्षात आलं ना. जेव्हा स्थूल शरीराचा व्यष्टी स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला विश्व म्हणतात. जेव्हा व्यष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला तैजस म्हणतात. आणि व्यष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला प्राज्ञ म्हणतात. समष्टी स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला विराट असं म्हणतात. समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. आणि समष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला ईश्वर किंवा सूत्रात्मा असं म्हणतात. आता सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहेत. या जीवेश्वराचे 3 शरीरात 5 कोश आहेत. आता ते सांगतात हे जीवेश्वरांची काय झाली, जीवाची 3 शरीरं आणि ईश्वराची 3 शरीरं. पण ह्या 3 शरीरामध्ये आणखीन 5 कोशांचा समावेश होतो. 3 म्हणजे 5 कोश मिळून 3 शरीरं होतात. किंवा 3 कोशाचा विभाग आपलं 3 शरीराचा विभाग केला तर काय होतात, पंचकोश होतात. ठीक चाललंय ना. थोडं घाईनं घेतो कारण आपलं अनेक वेळा झालेले आणि वाचून वाचून तुम्हाला त्याचा हे विषय सहज लक्षात येण्यासारखा आहे. आता ते कोश कशाला म्हणतात ते सांगतात. पंचकोश असा शब्द वापरतो ना. कोश शब्दाने आपल्या डोळ्यापुढे काय अर्थ येतो ते सांगतात. आच्छादन करणाऱ्या पदार्थास कोश म्हणतात. म्हणजे कोणता एखादा पदार्थ असला आणि त्याला जर दुसऱ्याने आच्छादन केलं तर त्या आच्छादन करणाऱ्या पदार्थाला काय नाव येतं, कोश असं नाव येतं. म्हणजे झाकून टाकणारा त्याला काय म्हणतात, कोश असं. या जीवेश्वराच्या शरीरात 5 कोश आहेत. आच्छादन करणाऱ्या पदार्थात कोश म्हणतात. जसे तंबोऱ्यास गवसणी हा कोश आहे. तंबोरा आहे त्याला आपण त्याची तंबोऱ्याला काय घालतो, गवसणी म्हणतात. मग गवसणी हा काय त्याचा कोश आहे. पंचकोशांचे वर्णन. आनंदमय कोश कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. आता 3 शरीरांचा विभाग कशात करायचा, पंचकोशामध्ये. तेव्हा पंचकोशात सांगत असताना आनंदमय कोश आहे. त्या आनंदमय कोश कशाला म्हणतात, तर जे कारण शरीर आहे ना त्या कारण शरीराचं दुसरं नाव काय, कोशाच्या शरीराच्या भाषेत काय म्हणायचं, कारण शरीर. ऐक नाही. कारण म्हणजे कोणतं, कारण शरीर कशाला म्हणतात, अज्ञानाला कारण शरीर म्हणतात. अज्ञानाला ऐक नाही. सुषुप्ती अवस्थेचा जो अभिमानी त्याला काय म्हणतात, प्राज्ञ असं म्हणतात. म्हणजे तो कशाचा अभिमानी, कारण शरीराचा अभिमानी. याचाच अर्थ सुषुप्ती अवस्था मध्ये कोणतं शरीर आहे, कारण शरीर आहे. स्वप्नावस्थेचा अभिमानी कोण आहे, तैजस आहे. म्हणजे स्वप्नावस्थेत शरीर कोणतं आहे, त्याला सूक्ष्म शरीर आहे. आणि जागृती अवस्थेमध्ये कोणतं शरीर आहे, स्थूल. जागृती अवस्थेचा अभिमानी कोण आहे, विश्व. म्हणजे स्थूल शरीराचा अभिमानी कोण आहे, विश्व. स्वप्नावस्थेचा अभिमानी कोण आहे, तैजस. म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभिमानी कोण आहे, तैजस. आणि सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी कोण आहे, प्राज्ञ. आणि सुषुप्तीमध्ये कोणतं शरीर असतं, कारण शरीर. कारण शरीराचा अभिमानी कोण आहे, प्राज्ञ. असं लक्षात ठेवायचं. आनंदमय कोश कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. आणि आता विज्ञानमय कोश. पंचज्ञानेंद्रिये व निश्चयरूप अंतःकरणाची वृत्ती किंवा बुद्धी यास विज्ञानमय कोश म्हणतात. आता विज्ञानमय कोश म्हणजे काय, पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. तो हे एक लक्षात ठेवायचं. विज्ञानमय म्हणजे विज्ञान कशाला म्हणतात, बुद्धीला. विज्ञानमय कोश असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा ही पंचज्ञान, श्रोत्र त्वक चक्षु रसना घ्राण, ही पंचज्ञानेंद्रिय अधिक बुद्धी मिळून कोणता कोश होतो, विज्ञानमय कोश होतो. आता ही पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी हे कोणत्या शरीरात समाविष्ट करता येतील याला, सूक्ष्म शरीरात. ऐक नाही. सूक्ष्म शरीरामध्ये हे आहेत की नाही, यांचा पंचज्ञानेंद्रिय कुठे आहेत, सूक्ष्म शरीरात. आणि बुद्धी कुठे आहे, सूक्ष्म शरीरात. आणि ह्या साहींना मिळून म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि निश्चय करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बुद्धी. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. तर त्या बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय मिळून कोणता कोश होतो, विज्ञानमय कोश होतो. आता मनोमय कोश. पंचज्ञानेंद्रिय व संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती म्हणजे मन, यास मनोमय कोश म्हणतात. मनोमय कोशामध्ये काय येतात पुन्हा, पंचज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्प करणारं मन, ह्या साईंना मिळून काय म्हणतात, मनोमय कोश. मनोमय कोश कोणत्या शरीरात येईल, सूक्ष्म शरीरात. आणि विज्ञानमय कोश कोणत्या शरीरात येईल, आणि आनंदमय कोश कोणत्या शरीरात येईल, कारण शरीरात. आतापर्यंत किती शरीरं झाली आपली,
आतापर्यंत 3 कोशासाठी किती शरीर घ्यावी लागली आपल्याला? 2 घ्यावी लागली आहे की नाही? कोणते? कारण आणि सूक्ष्म शरीर. आता तिसरा कोश आहे त्या प्राणमय कोश. पंचप्राण व पंचकर्मेंद्रिय यास प्राणमय कोश म्हणतात. आता प्राणमय कोश म्हणजे काय? पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय आहे की नाही? पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय यांना मिळून कोणता कोश म्हणतात? प्राणमय कोश म्हणतात. याला कोणतं? हे पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रियांचा समावेश कोणत्या शरीरात होतो? सूक्ष्म शरीरात, बरोबर ना? पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण यांना मिळून म्हणतात प्राणमय कोश. आणि ह्या पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राणांचा समावेश कोणत्या शरीरात होतो? सूक्ष्म शरीरात होतो. मग आता सांगा, आतापर्यंत आपल्याला 4 कोश सांगितले. 4 कोशासाठी किती शरीरं लागली? 2च शरीरं लागली आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय या 3 कोशांनी मिळून कोणतं शरीर होतं? सूक्ष्म शरीर होतं. आणि कारण शरीराने आनंदमय कोश. आनंदमय कोशाचं कोणता कोश? आनंदमय कोशाचं कोणतं शरीर आहे? आणि कारण शरीराचा कोणता कोश आहे? आनंदमय कोश आहे. आता राहिलं सूक्ष्म स्थूल शरीर, ते अन्नमय कोश सांगतात. आपलं स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. आता स्थूल शरीराचं दुसरं नाव काय आहे? अन्नमय कोश. आपल्याला पंचकोश आणि 3 शरीर म्हणजे जे अन्नमय, अन्नापासून बनलेला हा जो स्थूल देह आहे याला काय म्हणतात? अन्नमय कोश. कोश असं का म्हणतात? ते तंबोऱ्यावर जशी गवसणी तिला आच्छादन आहे की नाही, तिला कोश असं म्हणतात. तसं या ठिकाणी याला यांना कोश का म्हणलं बरं? अन्नमय, मनोमय. तर हे आत्म्यावर गवसणी की नाही, मूळ आत्मस्वरूपाचं दर्शन होऊ देत नाही ना. मी अज्ञानी म्हणलं की कारण शरीराचा अभिमान झाला की नाही. मी सुखी दुःखी जर म्हटलं, मी श्वासोश्वास करणारा असं म्हटलं, मी संकल्प विकल्प करणारा म्हटलं, तर आत्म्याला काय करतात? ते झाकूनच टाकतात की नाही. म्हणून त्यांना काय म्हणतात? कोश असं म्हणतात. आता अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात. म्हणजे अन्नमय कोशाचा कोणत्या शरीरात समावेश होतो? स्थूल शरीरात. मग आता पंचकोश आणि 3 शरीर आली ना लक्षात? आता पुढे सांगतात, असे जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. आता वर सांगितल्याप्रमाणे जीवेश्वराच्या म्हणजे व्यष्टी घेतलं तेव्हा जीवाचं शरीर आणि समष्टी घेतलं तेव्हा ईश्वराचं शरीर. मग हे पंचकोश जीवाच्या शरीरात आहे का ईश्वराचे आहेत का जीवेश्वराच्या? दोन्हींचे आहेत. आणि त्यांचा भेद कशामुळे? व्यष्टी आणि समष्टीमुळं. असे जीवेश्वरांच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपास आच्छादन करतात, म्हणून यास कोश म्हणतात. आता ते कोश का म्हणतात? तर ब्रह्मरूप असणारा जो आत्मा त्याला ते आच्छादित करतात, म्हणून आम्ही त्याला कोश असं नाव दिलं. का उगीच काहीतरी नाव द्यायचं म्हणून दिलं नाही. त्या नाव देण्यापाठीमागं पण हेतू आहे. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थात आत्मा असे समजून मुख्य साक्षरूप आत्मस्वरूपाहून विन्मुख राहतात. आता अनेक मंदबुद्धी पुरुष म्हणजे ज्यांच्या ठिकाणी स्वतः विचारशक्ती कमी आहे आणि शास्त्राला शरण होत नाही, श्रीगुरूंना शरण होत नाही आणि त्यामुळं त्यांना मी कोण आहे याचं ज्ञान असत नाही, असे असणारे जे मंदबुद्धी पुरुष आहेत ते काय करतात? आपल्याला ब्रह्मरूप आत्मा मी आहे असं समजत नाही, तर त्याच्याऐवजी काय म्हणतात? या कोणत्या तरी एका कोशाचं जे स्वरूप आहे ते माझं आहे असं समजतात आणि ते आत्मस्वरूपापासून विन्मुख राहतात. म्हणजे काय? ते समजतात की मी म्हणजे कोण? हा 3.5 हाताचा देह. कोणता कोश समजले? अन्नमय कोश समजले आहे की नाही. मी तहानेलेला, मी भुकेलेला असं म्हणतात. तर तहान भुके कोणाचे धर्म आहेत? प्राणाचे धर्म आहे. कोणत्या कोशाची तादात्म्य केलं? प्राणमय कोशाची तादात्म्य केले. आहे की नाही. मी माझा अनक्या प्रकारचा निश्चय आहे असं म्हटलं, मी ब्राह्मणच आहे, मी क्षत्रियच आहे असं जर कोणी म्हणायला लागलं तर ते नाही म्हणायचं. म्हणजे बुद्धीचा निश्चय आहे असं घ्यायचं. बुद्धीचा निश्चय असला तर या ठिकाणी कोणता बुद्धीचा निश्चय? तर मी स्पर्श करणारा आहे, मी पाहणारा आहे. कारण पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी मिळून होते की नाही. म्हणजे मी आमका गोष्टीत ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा मी जाणणारा आहे शब्दाला, स्पर्शाला. तर कोणत्या कोशाची तादात्म्य केलं? विज्ञानमय. मी या ठिकाणी असा संकल्प केला, असा विकल्प केला असं जर म्हणत असेल तर संकल्प विकल्पात्मक कोण आहे? मन आणि पंच ज्ञानेंद्रिय. मनाने असा संकल्प केला की डोळ्यांनी हे पाहावं, कानाने ते ऐकावं असं, तर त्याला काय म्हणायचं? मनोमय कोशाशी तादात्म्य केलं आहे की नाही. आणखीन कोणता? प्राणमय. मी तहानेलेला भुकेलेला म्हणतो तो प्राणमय, विज्ञानमय आणि मनोमय. कोणत्या शरीराशी तादात्म्य केलं त्यांनी?
तर त्यांनी या सूक्ष्म शरीराशी तादात्म्य केलं. प्राणाचे धर्म, बुद्धीचे धर्म किंवा मनाचे धर्म आपल्यावर घेतले, म्हणजे त्यांच्याशी काय केलं, तेच मी आहे असं समजलं, ब्रह्माने समजलं. आणि त्याच्यामुळे त्याला मी कोण आहे, मी असंग आत्मा, माझा असंग आत्मा ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान झालं का? झालं नाही. म्हणजे त्याला काय झालं, कोशच आहे की नाही, आच्छादनच आहे की नाही, म्हणून यांना काय म्हणतात, कोश असं म्हणतात. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत, पंचकोशातले सगळे पदार्थ काय आहेत, अनात्म आहे का, ते आत्मा आहेत. म्हणजे शरीर असो, मन असो, बुद्धी असो, प्राण असो, सगळे अनात्म पदार्थ आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थात आत्मा असे समजून ते जेवढे अनात्म पदार्थ कोणत्याही पदार्थात, कधी मनाला तर कधी बुद्धीला तर कधी प्राणाला आत्मा असं समजतो. आणि मुख्य साक्षीरूप आत्मस्वरूप होऊन विन्मुख राहतात. आणि मुख्य असणारा जो आत्मा आहे, कुटस्थ सर्वांचा साक्षी द्रष्टा, त्याच्यापासून ते विन्मुख राहतात. म्हणजे त्याचं ज्ञान त्यांना होतच नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं ज्ञान त्यांना होतच नाही. त्यापैकी कोणत्या अनात्म पदार्थाचा आत्मा समजतो ते क्रमाने सांगतो. आता ते म्हणतात हे सगळे अनात्म पदार्थाला आत्मा समजतात, परंतु आता त्यांच्यासमोर अनेक दर्शनकार आहेत. तर कोणत्या पदार्थाला आत्मा समजतो, हे सगळे अनात्म पदार्थ आहेत, पण त्याला काय तो समजतो आत्मा, किंवा तेच माझं स्वरूप आहे, असं कोण आहेत त्याच्याविषयीच आता सांगतात विभाग करून. अन्नमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. काही लोक जे ते अन्नमय कोशाला आत्मा म्हणतात, ते कोणते, तर विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशाचंच आत्मा म्हणून त्यास युक्ती सांगतात की ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. आता हे विरोचन मत खाली झाले. विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचा बाप. बली जो आहे त्याचे वडील आणि विरोचनाचा आपलं प्रल्हादाचा मुलगा हा विरोचन आहे आणि बलीचा वडील आहे. आणि त्याचं मत सांगणारे हे विरोचन मतानुयायी कित्येक पामर. म्हणजे थोडक्यात काय आहे की हे जे चारवाक मत सांगतात, म्हणजे नास्तिक लोक आहे. तर वेदामध्ये अशी आख्यायिका आली की त्या विरोचनाने आणि इंद्राने बरोबरच वेदाचं अध्ययन केलं आणि वेदाचं तात्पर्य विचारलं. त्यांनी सांगितलं तिथं सांगत होते आत्म्याचं असंगत्व किंवा अलिप्तत्व सांगत असताना त्या आत्म्याला पाप नाही पुण्य नाही. तर त्यांनी सांगितलं आत्म्याला पाप नाही पुण्य नाही. त्याला शिकून आल्यावर इंद्रन तो दोघं 32 वर्षे एकत्र शिकले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्मज्ञान झालं का? हो आत्मज्ञान झालं. काय आहे आत्मा? आत्मा म्हणजे आज शरीर, त्याला पाप नाही पुण्य नाही. यावत जीवन सुखम जीवेत, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत आनंदाने जगायचं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ऐके नाही. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. ह्याला एकदा 4 चिमट्या राग झाले, कुठलं जन्मन कुठलं पुण्यन पाप ही सगळी भूलताप आहे असं मला गुरुंनी शिकवलं आणि ते मला आत्मज्ञान झालं. हा विरोचन आहे. आणि इंद्राने मात्र असं केलं की हा देहादिकापासून भिन्न असणारा आत्मा त्याचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर एका कोशाचा काय केला पाहिजे, निराश केला पाहिजे. स्थूल देहाचं, सूक्ष्म शरीराचं, कारण शरीराचं तादात्म्य सोडून मी आत्मा आहे असं ज्ञान करण्यासाठी त्याने आपली तपश्चर्या किंवा मननादी अंतरंग साधनाचा अवलंब केला, तपस्या केली असं सांगतात. हे विरोचन मतानुयायी. आज यांनाच काय म्हणतात पामर. पामर म्हणजे जे विधी किंवा निषेध वेदाने सांगितला त्याची कोणत्याही प्रकारची तमा बाळगत नाहीत अशा प्रकारचे पामर. स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशासच आत्मा म्हणून ते काय म्हणतात, स्थूल शरीर म्हणजेच काय आहे आत्मा, किंवा अन्नमय कोश म्हणजेच काय आहे आत्मा, असे ते पामर मंदबुद्धी विरोचन मतानुयायी ते असं मानतात. अबर ते म्हणतात त्यास युक्ती सांगतात. ते म्हणतात आम्ही म्हणतो असं नाही. युक्ती काय आहे, ज्याचे ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. आत्मा म्हणजे मी कशाला म्हणा, ज्याच्या ठिकाणी मी असं वाटतं तो आत्मा. मला काय मी म्हणजे कोण, स्थूल देह. ऐका ना, मी म्हटलं की 3.5 हाताचा हा असणारा स्थूल देह. त्यामुळं मी आत्मा आहे म्हणजे आत्मा कोण आहे, देहच आत्मा आहे. ते स्थूल शरीराला आत्मा असं म्हणतात किंवा अन्नमय कोशाला आत्मा असं म्हणतात. कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. मी मनुष्य आहे किंवा मी ब्राह्मण आहे हे कोणाला धरून म्हणतो, स्थूल शरीराला धरून म्हणतो. मनुष्यत्व ब्राह्मणत्व
मनुष्यत्व ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहे. मनुष्यत्व कोणाच्या आश्रयाने राहतं? त्या स्थूल शरीराच्या. ब्राह्मणत्व कोणाच्या आश्रयाने राहतं? स्थूल शरीराच्या. त्याचेच ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते. आणि सर्वांना अहमबुद्धी काय? मी म्हटलं की मी गेलो, मी आलो असं जेव्हा म्हणतो तर ते मी म्हणजे कोण आहे? स्थूल शरीराच्या ठिकाणीच अहमबुद्धी, म्हणजे ते स्थूल शरीर मी आहे अशी बुद्धी एकाला एका सर्वांना आहे, ते असं ते म्हणतात. सर्वांनाच ही अहमबुद्धी होती, म्हणून ते अन्नमय स्थूल शरीरच आत्मा आहे. त्या विरोचन मतानुयायांचं मत काय आहे? स्थूल शरीर हाच आत्मा आहे, कारण त्या स्थूल शरीराच्या ठिकाणीच अहम अशी बुद्धी होते. ब्राह्मण क्षत्रिय सुद्धा शरीराला अनुलक्षूनच आहे, त्याच्याच ठिकाणी मी अशी बुद्धी होते. काय अवघड नाही ना हे सर्वांना कळण्यासारखं आहे किंवा सर्वांना माहीत आहे, म्हणून थोडं वेगाने वाचतो. अथवा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. आता ते काय म्हणतात? किंवा दुसरं जर म्हणायचं झालं, सर्वात अधिक ज्यात आपण म्हणतो ना, वेदांती पण म्हणतो परमप्रती विषयत्वात आनंद रूपा, ज्याच्यावर सर्वात अधिक प्रेम असतं ते आपलं आत्मा आहे. तर मग ते म्हणतात ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. मुख्य प्रीती म्हणजे बाकीच्यांच्या ठिकाणी जरी प्रीती केली तरी ती तितकी नसते, आणि ती करते ती त्याच्या कशासाठी असते? ते आत्म्यासाठी असते. म्हणून मुख्य प्रीतीचा जो विषय असतो तो आत्मा. आणि म्हणतात स्त्री धन पुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांच्यावर प्रीती होते. आता तुम्ही म्हणाल किंवा आमची स्त्री धन यांच्यावर प्रीती आहे, परंतु यांच्यावर मुख्य प्रीती आहे का गौण प्रीती आहे? गौण प्रीती. मुख्य प्रीती कोणावर आहे? आपल्या शरीरावर आहे, आणि ते आपल्या शरीराचे संबंधी आहेत म्हणून ते आपल्याला अनुकूल आहेत म्हणून त्यांच्यावर प्रीती आहे. ते जर आपल्या आत्म्याच्या विरोधी झाले, प्रतिकूल झाले, तर आपली त्यांच्यावर प्रीती राहील का? याच्यासाठी स्वामी महाराज सांगायचे, प्रीती जी दुजावर मोठी ती सर्व ही खोटी. दुसऱ्यावर असणारी जी प्रीती आहे ते सर्व काय आहे? खोटी. ती सर्व ही आपुल्यासाठी. ती सर्व कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आहे की नाही? आईचं मुलावर असणारं प्रेम त्या मांजरीच्या दृष्टांताने सांगितलं. मांजरीचं सर्वात अधिक प्रेम कोणावर होतं? आपल्या देहावर होतं. पण आपला देह जायला लागलं, मुलावर नव्हतं का? होतं. पण जेव्हा ती पाणी तिच्या नाकात जायला लागलं तेव्हा तिने ते पिलू कुठं घातलं? पायाखाली घातलं. याचा अर्थ स्त्री धन पुत्राधिकांवर जरी प्रेम असलं तरी ते आपल्या ह्या स्थूल शरीराला अनुकूल आहेत म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे. अनुकूल नसतील तर होत नाही. ज्याच्याकरता अन्य पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. ज्याच्याकरता म्हणजे ज्या स्थूल शरीराकरता अन्य अनुकूल पदार्थांच्या ठिकाणी प्रीती होते, याचाच अर्थ ज्याच्याकरता होते तेच काय आहे? मुख्य प्रीतीचा विषय कोण आहे? स्थूल शरीर आहे. म्हणून स्थूल शरीरच आत्मा आहे. एक तर स्थूल शरीराच्या ठिकाणी मी अशी प्रतीती होते, ऐक नाही, आणि ज्याच्याकरता अन्य पदार्थांच्या विषयी प्रीती होते ते काय असतं? मुख्य. अर्थात मुख्य कोण आहे? स्थूल शरीर आहे. म्हणून स्थूल शरीरालाच काय म्हणावं? आत्मा, असं त्यांचं म्हणणं आहे. स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर त्यास वस्त्रालंकाराने सुशोभित करावे. आणि मग आता जर स्थूल शरीर म्हणजे जर आत्मा, मग त्याचं काय करावं? चांगले कपडे वगैरे ल्यावे, खावे, बरे असावे सदैव, हेची करी हवं संस्कारी. कोण? अन्नमय कोशाला किंवा स्थूल शरीराला आत्मा मानणाऱ्या लोकांचं हे मत आहे. नाना प्रकारच्या भोजनाने त्याचे पोषण करावे हाच परम पुरुषार्थ आहे. त्या शरीराला जेवढं सुख करता येईल, जेवढं पोषण करता येईल तेवढं करावं, आणि हाच परम पुरुषार्थ, हा सर्वात श्रेष्ठ पुरुषांनी मिळवण्याचा लाभाचा विषय आहे. हाच परम पुरुषार्थ आहे. ठीक आहे ना? अन्नमय कोशास आत्मा म्हणणाऱ्याचे मत. आता इंद्रियास आत्मा म्हणणाराचे मत. इंद्रियात्म, काही लोक काय म्हणतात, यांनी सगळ्या स्थूल शरीराला आत्मा म्हटलं. आता हे कशाला आत्मा म्हणतात? दुसरे जे त्यांना इंद्रियात्मवादी म्हणतात. इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रियांना आत्मा म्हणणारे. आणि पहिले जे त्याला म्हणायचे शरीरात्मवादी. शरीरालाच काय म्हणतात? स्थूल शरीरात्मवादी. स्थूल शरीरालाच आत्मा म्हणजे माझं स्वरूप आहे असं मानणारे. इंद्रियात्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाऱ्यांचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही, परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो व इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो, म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. ते म्हणतात स्थूल शरीराला आत्मा काय म्हणतात? स्थूल शरीराला आत्मा म्हणण्यापेक्षा इंद्रियांना आत्मा म्हणा. कारण जर त्या माणसाच्या इंद्रियांची हालचाल असले
आहे की नाही, तोपर्यंत त्या माणसाला जिवंत असं समजलं जातं. आणि इंद्रिय नसली तर, इंद्रिय कार्यकारी नसली तर त्याला काय म्हणतात, मरण असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ खरं मनुष्याचं जीवन कशावर आहे, इंद्रियांवर अवलंबून आहे. म्हणून इंद्रिय हीच खरे आपलं स्वरूप आहे. त्यांना म्हणतात इंद्रियांनाच आत्मा म्हणणारे असं म्हणतात. इंद्रियच आत्मा आहेत. इंद्रियांच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार असतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार. तुम्ही म्हणता किंवा जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात, मग आता या ठिकाणी ज्या वेळेला मनुष्याचा देह पडतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी इंद्रिय नसतात का? ज्या वेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी इंद्रिय नसतात का? त्याचे डोळे नसतात काय तेव्हा? त्याला नसतात. मग काय असतात ते डोळ्याचे गोलक असतात, इंद्रिय नसतात. इंद्रिय एक आहे, आतिंद्रिय आहे. आणि ती इंद्रिय काय करतात, ह्या स्थूल शरीराला सोडून जातात. कारण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांचा समावेश कशात आहे, सूक्ष्म शरीरात. मरण म्हणजे काय, स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडून जाणं. जन्म म्हणजे काय, सूक्ष्म शरीराने स्थूल शरीरात प्रवेश करणं, याला जन्म म्हणतात. ऐक नाही, हे सर्व कशावर अवलंबून आहे, इंद्रियांवर. इंद्रिय ज्या वेळेला कार्यकारी असतात त्यावेळेला त्याला जीवन म्हणतात, आणि इंद्रिय नसेल त्यावेळेला त्याला काय म्हणतात, मृत्यू. मग शरीराला आत्मा म्हणावं का इंद्रियांना आत्मा म्हणावं? इंद्रियांना आत्मा म्हणावं असं त्यांचं म्हण आहे. कारण का, जीवन व्यवहार जो चालतो तो इंद्रिय कार्यकारी आहेत, इंद्रिय आहेत तोपर्यंत चालतो. इंद्रिय सोडून गेली की जीवन व्यवहार संपला. मग मी म्हणजे नेमकं कोण आहे, मी जन्मलो मी मरलो, म्हणजे याचा अर्थ जन्म मरणाचा जो व्यवहार आहे तो कोणाच्या अधीन आहे, ह्या इंद्रियांच्या अधीन आहे. मग म्हणायचं झालं तर कशाला म्हणावं, इंद्रियांना म्हणावं. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. पुन्हा आणखीन सांगतात, मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहमबुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. कोणत्या माणसाला म्हणलं तर ते कोण बोललं, मी बोललो, मी चाललो, ऐक नाही, मी पाहिलं असं म्हणतो. मग पाहणारी बोलणारी सगळी काय आहेत, इंद्रिय. आणि मी बोललो म्हणतो, याचा अर्थ इंद्रियाशी त्याचं काय आहे, तादात्म्य. म्हणजे इंद्रिय हेच त्याचं काय हे स्वरूप किंवा आत्मा आहे. म्हणून इंद्रियांनाच आत्मा म्हणावं. हा जो पक्ष यांना काय म्हणायचं, इंद्रियात्मवादी. पहिला कोणता होता, शरीरात्मवादी, स्थूल शरीरात्मवादी. हा काय आहे, इंद्रियात्मवादी. आता त्याच्या पुढं प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. आता काही लोक जे तर ह्या प्राणमय कोशालाच आत्मा असं म्हणतात. प्राणमय कोशामध्ये काय येतं, पंच प्राण आणि पंचकर्मेंद्रिय मिळून काय होतं, प्राणमय कोश होतो. आता काही लोक त्या प्राणालाच काय म्हणतात, आत्मा असं म्हणतात, प्राणमय कोशाला. हिरण्यगर्भोपासक, हिरण्यगर्भोपासक म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना करणारे. हिरण्यगर्भ म्हणजे काय, समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमानी, त्याला काय म्हणतात, हिरण्यगर्भ. आणि व्यष्टी सूक्ष्म शरीराच्या अभिमानीला काय म्हणतात, तैजस म्हणतात. व्यष्टी सूक्ष्म शरीराच्या अभिमानीला तैजस, आणि समष्टी सूक्ष्म शरीराच्या अभिमानीला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि जे जीव त्या हिरण्यगर्भाची उपासना करणारे आहेत किंवा जे शास्त्रकार हिरण्यगर्भाची उपासना करणारे आहेत त्यांनी काय म्हटले, हिरण्यगर्भोपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात. ते काय म्हणतात, प्राणमय कोश म्हणजेच काय आहे, आत्मा असं म्हणतात. आणि युक्ती सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. केवळ हे तुम्ही ह्या सगळ्या स्थूल शरीराला किंवा इंद्रियांना आत्मा म्हणण्यापेक्षा प्राणांना आत्मा म्हणणं हे जास्त संयुक्तिक आहे असं म्हणतात. कारण काय, शेवटच्या कालामध्ये लोक तो मनुष्य म्हणजे जेव्हा मूर्छापन्न होतो आणि मरणाच्या दारात असतो, हा गेला हे समजण्यासाठी लोकांची खून काय आहे, कापसाचा ते तंतू आहे ना त्याच्या नाकाजवळ धरतात. जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत तो हलतो, आणि हलण्याचा बंद झाला की म्हणतात गेला. मग गेला म्हणजे याचा अर्थ काय, गेला प्राण गेला. म्हणजे प्राण हेच माणसाचं काय आहे, जीवन आहे. प्राण हाच काय आहे, आत्मा. म्हणून प्राणमय कोशालाच आत्मा म्हणावं असं त्यांचं मत आहे. ही युक्ती सांगतात, मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष असेल तोपर्यंत जीवन समजतात. मूर्छेला प्राप्त झालेला मनुष्य जिवंत कुठपर्यंत समजतात, जोपर्यंत त्याच्या प्राणाची हालचाल चालू आहे, म्हणजे श्वासादिक चालू आहे तोपर्यंत त्याला जीवन असं म्हणतात. आणि जर त्या ठिकाणी प्राण नसतील, म्हणजे प्राणांचे येणं जाणं
श्वासोच्छ्वासाच्या रूपाने जर चालू नसेल तर मरण समजतात, त्यालाच काय म्हणतात मरण. यावरून प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. मग आत्माच म्हणायचं झाला तर काय म्हणा, शरीराला किंवा इंद्रियांना म्हणण्यापेक्षा प्राणालाच आत्मा म्हणा असं त्यांचं म्हणणं आहे. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व, वाणी वाचून मुकत्व या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते. प्राणा वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. आम्ही म्हणतो प्राणाला या आत्मा म्हणा, याचं कारण असं हे सांगतात की जोपर्यंत स्थूल शरीरामध्ये, ह्या स्थूल शरीरामध्ये प्राण, तुम्हाला इंद्रियाला आत्मा का नाही म्हणायचं? अहो इंद्रियांना आत्मा म्हणलं काही जर इंद्रिय नसतील तर काय व्हायला पाहिजे, आपणही नसलं पाहिजे. पण एखादा मनुष्य इंद्रियांना आत्मा म्हणावं इतकं महत्त्व त्या इंद्रियांना नाही. एखाद्या माणसाचा एक डोळा गेला किंवा दोन्ही डोळे गेले, तो आंधळा झाला, जर इंद्रिय आत्मा म्हणलं तर त्याचे डोळे गेल्याबरोबर तो जायला पाहिजे, तरी त्याचं शरीर राहतं की नाही, सुस्थितीत राहतं. कान नसले तर बहिरा होतो, बधिर होतो. पण आहे की नाही, जर त्याला ठिकाणी त्याचं वागिंद्रिय कार्य करीत नसेल तर मुक्का होतो. पण का शरीर पडतं, त्याचं शरीर पडत नाही, तो राहतो. प्राणा वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. पण प्राण जर नसले चालू तर मात्र लगेच काय, राम बोलो भाई राम काय, किंवा त्याची लगेच स्मशानामध्ये रवानगी करतात प्राण नसेल तर, मग प्रेतरूप होऊन जातं शरीर. शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रतीतीवरूनही आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. आणि तुम्ही काय म्हणता, इंद्रियांना आत्मा म्हणा. मनुष्य काय म्हणतो, मी पाहतो, मी ऐकतो. म्हणजे पाहण्याचं जे साधन इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियाहून मी कसा आहे, वेगळा आहे की नाही. ते इंद्रिय ही माझे पाहण्याचं काय आहे किंवा कोणतीही क्रिया करण्याचं ती साधन आहे. इंद्रिय म्हणजे मी आहे का, इंद्रियाहून मी वेगळा आहे असा अर्थ होतो. मी पाहतो याच्यावरून मग इंद्रियांना आत्मा म्हणावं का, इंद्रिय म्हणजेच मी असं नाही म्हणून. इंद्रिय कशाची, माझी आहे की नाही. माझं पुस्तक म्हणतो याचा अर्थ मी पुस्तकाहून वेगळा आहे, तशी माझी इंद्रिय म्हणतो याचा अर्थ मी त्या इंद्रियांहून वेगळा आहे. इंद्रियांना आत्मा म्हणू नये. मग म्हणायचं झालं तर कोणाला आत्मा म्हणावं, प्राणाला आत्मा म्हणावं. आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. जर नेत्रस्वरूप मी पाहतो, श्रवण स्वरूप मी ऐकतो अशी प्रतीती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. जर तुम्ही म्हणायला लागले का की श्रवण हेच माझं स्वरूप आहे आणि असा मी पाहतो, आहे की नाही, किंवा नेत्र हेच माझं स्वरूप आहे आणि त्याने मी काय करतो, पाहतो, असं जर तुम्ही म्हणाल तर मग आम्ही म्हणलं असतो की इंद्रियांना काय आहे, आत्मा, कारण इंद्रिय हे माझं काय आहे, स्वरूप आहे. पण असं तुम्ही म्हणता का माझी इंद्रिय म्हणता, माझी इंद्रिय म्हणता. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रतीती होते. नेत्र स्वरूप मी पाहतो अशी प्रतीती येते का, नेत्रवान नेत्राने युक्त असणारा मी पाहतो अशी प्रतीती येते, आहे की नाही. श्रोत्राने युक्त असा मी ऐकतो अशी प्रतीती येते का, श्रोत्र स्वरूप मी ऐकतो अशी प्रतीती येते, नाही येत. मग त्याला इंद्रिय हे आत्म्याचं स्वरूप आहे असं म्हणता येईल का, इंद्रियांनाच आत्मा म्हणता येईल का, अर्थात म्हणता येणार नाही. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे याच्यावरून सिद्ध काय झालं, इंद्रियापेक्षा आत्मा हा वेगळा आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात. आता दुसरी गोष्ट, सुषुप्ती अवस्थेमध्ये कार्य करणारी सर्व इंद्रिय आहेत का तिथं, हे झालं एक इंद्रिया वाचूनही शरीर जगतं. पण सुषुप्तीमध्ये सर्व इंद्रियापैकी कोणतं इंद्रिय कार्यकारी असतं, कोणतंच इंद्रिय कार्यकारी नसतं. तरीसुद्धा म्हणतात सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात, त्यामुळे जीवन व्यवहार होतो. एखादा म्हणून सुषुप्तीमध्ये सगळ्या इंद्रियांचा काय आहे, अभाव आहे, पण श्वासोश्वास चालू आहे की नाही, प्राणाचं कार्य चालू आहे, तर त्याला कोणी स्मशानभूमीत नेतात का, इंद्रियांचा अभाव असं. इंद्रिय आत्मा असले तर इंद्रियांचा अभाव झालेल्या सुषुप्ती अवस्थेत गेलेल्या माणसाला काय केलं असतं लोकांनी, सगळ्यांनी, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. पण असं करतंय का कोणी, झोपायचेच नाही लोक, ऐक नाही, कारण बाबा झोपलं की इंद्रियांचा अभाव झाला की तो आत्मा समजतात आणि लोक लगेच स्मशानभूमीत नेतात. म्हणल्यावर माणसं काय करणार नाही, झोपणारच नाही. सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियाचा अभाव असून तेथे प्राण असतात, त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. जीवन किंवा मरण हे इंद्रियांच्या अधीन आहे का, नाही. कोणाच्या अधीन आहे, प्राणाच्या अधीन आहे. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण. आम्ही काय मागं म्हटलं तो सूक्ष्म स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडणं म्हणजे मरण. हे जे प्राणात्मवादी आहे यांना काय म्हणतात, प्राणात्मवादी. ते म्हणतात स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराचा वियोग म्हणजे मरण नाही, प्राणात
प्राणाचा आणि स्थूल शरीराचा वियोग झाला की त्याला मरण असं म्हणतात, आणि प्राणाचा स्थूल शरीरामध्ये प्रवेश झाला की त्याला काय म्हणतात, जन्म असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सगळा जो जीवन निर्वाह आहे तो कोणावर अवलंबून आहे, प्राणावर. म्हणून आत्माच म्हणायचं झालं तर कोणाला म्हणावं, प्राणाला आत्मा म्हणावा. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा वियोग तेच मरण, याकरिता जीवन व मरण प्राणाधीन आहेत. जगणं आणि मरण हे सर्व कशाच्या अधीन आहे, प्राणाचे. म्हणून प्राणच आत्मा आहे. याच्यावरून सिद्ध काय होतं, प्राणालाच आत्मा असं म्हणावं. मनोमय कोश बदल पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हां, उद्या आहे ना, उद्या पाठ होणार नाही सकाळी, मला थोडं बाहेर जायचं.